आकाशवाणी नागपूर. संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्राला स्टार्टअपचं अग्रगण्य केंद्र बनवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन शालेय शिक्षण आणि गृह विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, इन्क्युबेशन सेंटर, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल आणि लेमन आयडियाज यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित विकसित भारत स्टार्टअप कॉन्क्लेव्ह याचा समारोप काल पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री डॉक्टर भोयर बोलत होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. टॉप कॅटेगरी विभागात 1 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार नागपूर इथल्या टेकास फूड केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या उत्कर्ष पांडे यांना मिळाला. भारताचा ध्वज असलेलं जगविक्रम या LPG इंधनवाहू जहाजानं काल होर्मुझची समुद्रधुनी ओलांडली. या जहाजातून अंदाजे 20,000 टन LPG आणला जात असल्याचं वृत्त आहे. अमेरिका आणि इराण दरम्यान 2 आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम जाहीर झाल्यानंतर होर्मुझमधून निघणारं हे पहिलं भारतीय जहाज आहे. अजूनही 15 भारतीय जहाजं या भागात अडकली आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात आक्रमक विक्री सुरू ठेवत सुमारे 48,213 कोटी रुपये काढून घेतले. वाढते भूराजकीय तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांनी हे पाऊल उचलल्याचं बाजार विश्लेषकांचं मत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत महावितरणच्या तुळशीबाग नंदनवन उपविभागातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्युत सेवेसोबतच आता जीवनदान असा संकल्प करून येत्या मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत हे शिबिर तुळशीबाग उपविभागात पार पडणार आहे. महावितरणच्या महाल विभागाअंतर्गत येणाऱ्या जुना बगडगंज आणि तुळशीबाग इथल्या वीज वाहिन्यांवर तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे उद्या सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत या वाहिन्यांवरील विविध परिसरातील वीज पुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे. गोंदिया जिल्ह्यात नवेगाव बांधजवळ काल सायंकाळी झालेल्या एका अपघातात दुचाकीवरून चढणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. अंकुश शहारे, रितिका जांभूळकर आणि अरुणा शहारे हे सायंकाळी लग्न समारंभाला जात असताना एका अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात 18 वर्षीय अंकुश शहारे आणि 10 वर्षीय रितिका जांभूळकर जागीच ठार झाले असून अरुणा शहारे यांची प्रकृती गंभीर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.